माय गॉड माया, अरे तू काय कमाल सिच्युएशन हँडल केलीस. तुला कळलं ना. नाही, या सगळ्यांची तोंड कसली कमाल बंद केलीस यार तू. ही एवढी एवढीशी तोंड झाली होती. माया तू ना असं एक अफलातून कॉम्बिनेशन आहेस यार. म्हणजे तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये किती किती गोष्टी तुलाही माहिती नसेल. म्हणजे बघ ना, एकीकडे तू अशी एक स्ट्रॉंग बिझनेस वुमन, कायम अम्बिशियस, ऑफिसमध्ये सगळ्यांना धाकात ठेवणारी, आणि ऍट द सेम टाइम दुसरीकडे मनामध्ये असलेल्या एकदम अशा हळुवार भावना, लग्न म्हटल्यानंतर एकदम अल्लड होऊन जाणारी माया, माझ्याबरोबर वेगळी वागणारी माया. कसं मॅनेज करते सर, मला खरंच कळत नाही. आणि आज तर कमालच झाली. मी माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे शनू बेबी, तू असं सांग की मम्मानी फोन केला होता मला आणि मी तिला व्हेन्यू सांगितला, आणि मम्मानी त्या दोघांना तो व्हेन्यू सांगितला असणार, आणि मग तिघांनी मिळून काहीतरी प्लॅन केला असणार. सिम्पल. हा, बेस्ट आयडिया. गुड. ठीक आहे, ठरलं तर. हा, ठरलं आपलं. आता आपण या विषयावरती बोलायचं नाही. सौमित्र तू आणि शनाया तू, तुम्हाला सांगून ठेवते, पुन्हा या विषयावरती बोलाल ना तर याद राखा, माया आणि गुरुनाथ हे सोडता आपल्याला अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत, बरीच काम आहेत, ते आपण करूया. हा, पुन्हा या विषयावरती बोलायचं. पटली. क्लॅरिटी, ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे माझ्यासाठी. आय डू बिलीव्ह इन कमिटमेंट. त्यामुळे तुझी आधी किती अफेअर्स झाले आहेत, किती लग्न झाली आहेत, मला हे मॅटर करत नाही गुरु. बट माझ्याशी लग्न करून जर तू मला फसवलंस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. That's Maya's word. Remember it. माया, आता हे सगळं आपण विसरून जाऊया. ओके. त्यामुळे आज जे काही झालं त्याबद्दल मी एक चकार शब्द कधी काढणार नाही, आणि तू पण अजिबात त्याबद्दल बोलू नकोस. ओके. आय लव्ह यू माया. ये ग, किती चिडशील तू पण. काय चाललंय, अशा रोबो सारखे काय बोलतायत. अरे ती पाठ दुखते ना, मान स्टिफ झाली, हलता येत नाही तिला. ऐक ना, आता तुला क्लिअर झालंय ना सगळं. तुला कळलं नाही सगळं मम्मामुळे झालंय. हा मम्माचा सगळा प्लॅन होता, ती इन्व्हॉल्व होती. हा, माझा काही संबंध नाही. आपण एक काम करूया, आता आपण विसरून जाऊया हे सगळं. उद्यापासून याच्यावर काहीही बोलायची काहीच गरज नाही. ठीक आहे. आणि मला माहितीये डेट स्पॉइल झाली, पण आपण नेक्स्ट टाइम जाऊ ना दुसऱ्या जागेवर, मस्त डेट करू. आय प्रॉमिस. ठीक आहे. चला, उशीर झालाय, मी झोपतो. तुम्ही झोपा. हा, आरडाओरडा करू नका. सगळे तमाशे करतात येते. शनू बेबी मस्त मसाज करतेस. नाही म्हणजे त्याच्या इगोचाही मस्त मसाज केलास. उठ. गुड मॉर्निंग राधिका. शनाया तू. बघ, तुला फोन करून उठवलं की नाही. हो, पण तू कशी काय इतक्या लवकर उठलीस. मग उठले काय, रेडी पण झाले मी. काय, तुला फोन यासाठी केला की ऑफिसला निघू की नाही. अगं एवढ्या लवकर ऑफिसला. हा, लवकर म्हणजे मला श्रेयस काल फोन करून म्हणाला होता की थोडं लवकरच ये. हो, लवकर यायचंय, पण इतकंही लवकर यायचं नाहीये. अगं खरं सांगू का, त्यांनी फोटोशूट बद्दल जेव्हापासून सांगितलंय ना, तेव्हापासून मला इतकी मध्ये ना कन्फर्म होऊन जाणार काय आणि काय नाही. म्हणजे काय. कसं आहे, तो तिच्याबद्दल पॉझिटिव्ह होता ना आधी ALF मध्ये असताना, तेव्हा तो तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ना खूप एक्साइटेड असायचा. मग आता फोटोशूट आहे ना तिचं, तर जर फोटोग्राफरच्या जागी तो आला तर समजून जायचं की श्रेयसच्या कॅमेऱ्यामध्ये शनायाचा रोल आहे. सिरियसली. बट ना मला आधी गंमत वाटायची या सगळ्या गोष्टीची, पण आता थोडी काळजी पण वाटते. कारण शनायाच माहितीये ना कसं आहे, तो जे एक्सपेक्ट करतोय ना ते नाही होणार, आणि परत तो हर्ट होणार. ठीक आहे, आता ऐकतो सगळं शनायाचं. माझा इगो बाजूला ठेवून सगळी कामं करतो मी तिची, पण नंतर शनाया माझ्या सांगण्यावरून एकच काम करणार आहे, ते म्हणजे राधिका मसालेला नेस्त नाबूद करणार आहे. मग बघा राधिका देवी, कोण करतंय तुमचा उदो उदो. गॅरी, हा आलो बच्चा. एक फोटो आणायला इतका वेळ लागतो का. आलो बच्चा. अरे मला निघायचंय. आलो आलो आलोच. गॅरी. हे हा घे. थँक्यू. येऊ नको जेनी, तू एक नंबर फोटोग्राफर बघितलाय मी. अच्छा, कुठे.
कळेल ना, शनाया आल्यावर कळेल आपल्याला. अच्छा बरं ठीक आहे. मी काय म्हणते श्रेयस, आपल्याला त्या ऍड एजन्सीशी डिस्कस करायचं त्यांच्याशी. हो, नाही माझं झालंय बोलणं त्यांच्याशी. त्यांचा एक माणूस ठरलेल्या वेळेत येतोय. ठीक आहे, मग काहीच हरकत नाही. शनाया येईपर्यंत आपण तयारीला लागूया. हो. हं? चल. मॅम मी येते जरा, तुम्ही पुढे. हॅलो, बोला. काय पोचलात का ऑफिसला? हो हो, मी पोचले. काय रिझल्ट काय लागला? हो, मला तोच अंदाज घ्यायचा होता, म्हणून मी त्याला आल्या आल्या विचारलं, फोटोग्राफर कोण आहे? मग तो म्हणे कोणीतरी स्पेशल आहे. बरं वाटतंय. अरे यार, असं कसं? माझ्या ऑफिसच्या बाहेर रेस्टॉरंटला फक्त बरं वाटतंय रे. मजेत असला पाहिजे तू, अशी मस्ती केली पाहिजे आयुष्यात. दे माझ्याकडे, ते दे. कुठलं गाणं ऐकत होतास तू? हा, कुठलं गाणं ऐकत होतास? भोली सुरत दिल के खोटे ऐकत होतास ना? आता मी इकडे आले की तुम्हाला नाचताना दिसला पाहिजे नेहमी, कळलं? ठीक आहे, नाच. भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन छोटे. किती मस्त दिसतो हसताना. असं हसत राहा भाई तू, ठीक आहे? नेहमी हसते. हा, गुड गुड. आणि एक लक्षात ठेव, अतरंगी रेडिओ चॅनल वर ना बिंदू राणीचा एक नवीन शो येतोय, तो बघायचा, ठीक आहे? हो, प्रॉमिस? प्रॉमिस. आणि मी आले की नाचायचं, विसरायचं नाही, ठीक आहे? दारवड आता. हो का? हो, पण कोण आहे? आम्हाला कळू तर दे, कोण आहे? वहिनी तुम्ही शनायाला घेऊन या, मी फोटोग्राफरला घेऊन येतो लगेच. घेऊन येतोय? बरं ठीक आहे, आलेच. घेऊन येतो फोटोग्राफर. मी घेऊन येतो लगेच. ओके. ताबडतोब आलो. हा, हे झिनी काय आहे ग? हा वेगळा फोटोग्राफर बोलवायला गेलाय, म्हणजे तुझे अंदाज सगळे चुकलेले आहेत यार. अजिबात नाही. आता फोटोग्राफर कुणी आला ना तरी तो तिच्या बाबतीत पॉझिटिव्ह झाला, हे कन्फर्म झालाय. कसं काय? तुम्ही यायच्या आधी ना तो तिला खूप एक्स्ट्रा विचारत होता, तिची खूप काळजी करत होता. तुला काय हवंय शनाया, काय नाही सांग मला, हे ते असं खूप करत होता. हो, नाईस नाईस. आए लटोरी हार्ड दिख रही है, एकदम हार्ड दिख रही है. थँक्स हो गया. नाईस नाईस. हे पण मॉडेल रेडी आहे, फोटोग्राफरचं काय? हा, फोटोग्राफर कुठे आहे? हे काय, फोटोग्राफर तयार आहे. पिवळा? हं? तू फोटो काढला? हो, मी काढणारे फोटो. हो वहिनी, एवढं टेन्शन घेऊ नका, मी चांगले काढेन फोटो. मस्त वाटेल सर. मी काय म्हणते श्रेयस, तू ना प्रत्येक लुक मध्ये भरपूर फोटो काढ, म्हणजे ना जरा ऑप्शन्स मिळतील, है की नाही? मग आपल्याला नंतर ठरवता येतील की कशासाठी काय वापरायचे. काढून ठेव भरपूर. चालेल, तुम्ही म्हणाल तसं करूयात. हा, शनाया जाना चेंज कर पटकन. हा, आपण काढूयात पटकन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कॉर्पोरेट लुक. ओके. ओके, येस. आलेच मी. दादा थोडा इथे बस. हे खाली कर, थोडस खाली कर. ऐक ना श्रेयस, बोल ना. मी काय म्हणतो, म्हणजे तू वाईट वाटून घेऊ नका, म्हणजे मला तुझ्या फोटोग्राफी बद्दल सेशनसाठी तर बरं नसतं का झालं? ऐकलंस? नाही, मला कळतंय की तुला अजून शंका आहे की मी चांगले फोटो काढू शकेन की नाही. अरे नाही नाही, तसं नाही, मी तुला तेच सांगतोय, तुझ्या फोटो काढण्याबद्दल नाही, नंतरचं जे आहे ना ते एडिट वगैरे करणं, ते सगळं जमतं मला. अच्छा, अच्छा ते जमतं का तुला? इट्स माय हॉबी. फोटोग्राफी इज माय हॉबी. ओके ओके ओके. हा, टेन्शन नको घेऊस. नाही नाही, सॉरी, मला हे माहित नव्हतं की तुला पुढचं पण ते सगळं जमतं टेक्निकल. आणि आपली मॉडेल कोण आहे? कोण आहे? शनाया. हा हा, अच्छा मॉडेल. हो शनाया. तिचा चेहराच एवढा फोटोजेनिक आहे ना की फार काही करायची गरज नाही लागत. एकदम नॅचरल फोटो येतात, ब्युटिफुल पिक्स. कळतंय का तुला? म्हणून वहिनींनी तिला मॉडेल. नाही म्हणजे तू माझी खेचतोय. अरे नाही, खरंच नाही. ठीक आहे, मला कळतंय तुम्हाला वाटतंय की मी प्रोफेशनल फोटो काढू शकत नाही, पण कसं आहे सौमित्र, फोटोग्राफीमध्ये कलर करेक्शन, फोटोशॉप ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा एक्सप्रेशन जास्त महत्वाचे असतात. तू शनायाचे काढलेले फोटो बघ, इमोशन्स कॅप्चर करतो मी. कोणाचे? शनायाचे. हा, येस येस, बघूया ना, म्हणजे काय. पण आता शनाया येईपर्यंत आपण राधा आणि माझे तर छान फोटो काढू शकतोस ना तू. प्रश्नच नाही. अरे आमचे रोमॅन्टिक फोटोच नाहीये, तू काढशील का छान? म्हणजे काय, काढणारच की. चल काहीतरी काय? अहो या ना प्लीज. कशासाठी? हे बघ ना, शनायाला तसाही वेळ लागणार आहे. तुम्ही नाही नाही नको. अहो मी चांगले फोटो काढेन, टेन्शन नका घेऊ. आणि मला एवढे परिश्रम तर घ्यावे लागणारच ना मायाशी लग्न करण्यासाठी. सो जे काही ते मी तिला स्पष्ट एकदम तोंडावर सांगून टाकलं, एकदम स्पष्टपणे. Good.
आणि यापुढे ना असं स्पष्टपणे सांगत जातील. ओके या चल निघूया आपण. आपल्याला केडीकडे पण जायचं, उशीर नको व्हायला. एक मिनिट, किड्याकडे कशाला जायचंय? ओके आय फॉरगॉट टू टेल यू की मला कळलंय की तो पण एक छान फोटोग्राफर आहे ना. सो मी म्हटलं उगाच कशाला कोणाला तरी कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा त्याच्याकडूनच करून घेऊयात है ना. नाही ऐक ना माया, मी काय म्हणतो, आपण असं खेड्याकडून किंवा कुठल्या प्रोफेशनल फोटोग्राफर कडून करण्यापेक्षा आपण नाही आत्ताशी एक तर झालंय, मला पुढचं नाही नीट कळलंय. अहो वहिनी तुम्हालाच कळलंय, बाकी कोण नाही कळलंय नीट. तू जा ना तिकडे. त्यांना कळलंय, नाही कळलंय. तू फोटो घरी फोटो पण आणला नाही यार. त्यांना कळलंय. जा ना. एक मिनिट, मला हिच्याबरोबर उगाच कॉन्शियस व्हायला होतंय. तू जा बघू, तू जा. काय होतंय कॉन्शियस व्हायला होतं. करेक्ट, तुम्हाला कळलंय, तुम्हालाच कळलंय. आणि येस कळलंय ना. फील इट अँड देन किल इट. चड्ड्या एकदम मजबूत, टिकाऊ, गॅरंटी फुल. मी एक काम करतो ना, मी दोन बेंद्रे गुरुजींच्या मापाच्या पाठवूनच देतो. म्हणजे तुम्ही घालून बघा ना. घालून बघितलं तर प्रॉब्लेमच नाही. नाही नको काय, मी पाठवतो. बरं चड्ड्या दोन चड्ड्या, आपले 2 मित्र आले, मी करतो तुम्हाला फोन. ओके हा चला. अरे वा, तुम्ही दोघं इथे, काही विशेष? खरं तर मी एकटीच आले आणि याला ऑलमोस्ट जबरदस्तीने घेऊन आले. नाही असं काही नाही. अरे वा, तू गुरुला माझ्याकडे घेऊन आलीस म्हणजे आता तू माझी चांगली मैत्रीण झालीस. हा यू कॅन से दॅट. नाही तसंच आहे. काय होतं माहितीये का, याची प्रत्येक गर्लफ्रेंड ना माझी चांगली मैत्रीण बनते आणि ब्रेकअप झालं की मग सौमित्रकडे जाते. काय मी बोलले होते ते खरं निघालं ना. हो यार. पण अजून एक गोष्ट तुम्ही नोटीस नाही केली. कुठली? श्रेयस आहे ना, बघू तो शनायचे पिक्चर्स काढता ना तिच्या नकळत एकटक तिच्याकडे बघत राहतो. तुब आणि तो विसरून जातो की तो फोटोग्राफर आहे. बहुतेक फोटो सेशन संपेपर्यंत बरंच काही विसरणार आहे तो. बट मॅमने अजून नोटीस नाही केलं. नाही ती बॉस आहे ना, तिला आता फक्त फोटो सेशनचं आउटपुट हवं आहे, त्यामुळे तिच्या लक्षात नाही येणार. पण काही रिकाम टेकडे होते, त्यामुळे आपलं लक्ष जात. काय रे? अच्छा साड्या. थँक्स ब्रो. बोली सुरे काय पटकन काय पटते आयडिया ही. सौमित्र तू पण ना. चांगली आयडिया आहे. राधा तू उगाच काय विरोध करायला लागले? चल मस्त चेंज करून पटकन चल. तुमच्या दोघींचे फोटो काढायला पाहिजे. चल लवकर. ऐक ना, त्यातले माझे सोलो झालेत ना आता. हो झालेत. मग आता काय करायचं येईपर्यंत? म्हणजे बघ, तुझी काही हरकत नसेल तर मलाही एक फोटो काढायचा तुझ्याबरोबर. हा फोटोग्राफर काढतो ना, त्या मॉडेल बरोबर एक फोटो तरी असतोच त्याचा. पण माझी काय हरकत असेल? चल ना, ये काढू फोटो. चालेल. हा मग तुझी मजा बघा. मी आहे ना, मी काढतो ना फोटो. काय टेन्शन घेतो, मी काढतो ना. अरे भाई आपण आहे ना, काय चल मस्त. नीट काढशील ना? अरे बस काय. हा ऑफकोर्स माया, तू म्हणशील तसं चांगलं झालंच पाहिजे. इनफॅक्ट मी तर म्हणते आपण शॉपिंगला सुद्धा जाऊया. मला ना आपल्या शूटच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. फोटोज असे आले पाहिजेत ना की सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट्स दिल्या पाहिजेत. इनफॅक्ट राधिका आणि शनायाने सुद्धा. माया मी काय म्हणतो, कुणाशी कंपॅरिझन करायची काय गरज आहे ना. म्हणजे आपलं प्री वेडिंग फोटोशूट आहे, ते जास्तीत जास्त छान होईल असं आपण प्रयत्न करूया ना. आपण कशाला कुणाशी कॉम्पिटिशन करायची, काय गरज आहे? इज इट? हे तू बोलतोयस? हा म्हणजे मला असं वाटलं की ती शनाया सीईओ काय झाली, स्वतःला टॅलेंटेड समजायला लागली. त्यामुळे प्लीज वहिनी आणि तू ये लवकर. साडी हो. अरे म्हणजे काय करतात ना, शनाया तू इकडे. मला प्लेजर. अरे नको ना, चल ना. जर बरं असेल तर ते पण पडतंय. आणि मग त्यानंतर आतिषबाजी, असे फटाके फुटतायत. दुडुम बुडुम.
दिवाळी नाहीये, प्री वेडिंग फोटोशूट आहे. अरे नको ना त्याला डिमॉरलाइज करू. नाही पण आयडिया कशी आहे? सी मला तर ना खूप इम्प्रेसिव्ह वाटली आयडिया. ओके बट हे व्हिज्युअल तरी खूप छान दिसतंय. बट डू रिमेंबर फोटो सुद्धा तितकेच इम्प्रेसिव्ह आले पाहिजेत. मला फोटोजच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. ओके गुरु तुला काय वाटतं? मला काय वाटायचं, तुला जे वाटतं तेच होणार. आणि म्हणजे तिला ना आता दाखवून द्यायचंय की ब्युटी विथ ब्रेन कशी आहे ती तुझ्यासारखी. आणि गॅरीचं काय मत आहे याच्यावर? गॅरी नको म्हणू ग, बिचारा गॅरी म्हण, बिचारा गॅरी. त्याचं असं भिजलेलं माकड झालंय ग. तो काही बोलूच शकत नाही त्या मायासमोर, आणि ती माया त्याला काही बोलू देत नाही. ती काही पण म्हणाली ना तर हा बिचारा नंदी बैलासारखी मान डोलवतो, बुगू 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 बुगू. बर ओके, मला सांग हे फोटोशूट तूच करणार आहेस ना? आम्हाला सांगितलं ना, म्हणून तर इन्फॉर्मेशन द्यायला फोन केला. आफ्टर ऑल आपण फ्रेंड आहोत ना. डन डन, मग हे फोटोशूट झालंच पाहिजे. बाकी काय करायचं ते मी बघते. बाय. लिव्ह इट. नाही असं कसं लिव्ह इट? आता तर खरी मज्जा येणार. इतकं जळवणार ना मी तिला, वाट लावून द्यायची. थांब तू बघ, फक्त गॅरीला सांगू नको आपल्याला सगळं माहितीये. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? बघ आता गॅरीला इतकं बिझी ठेवते ना की ती चिडलीच पाहिजे, पद्धतशीर झाली पाहिजे त्याच्याबद्दल. यू मीन म्हणजे मी सुसू बद्दल आहे तशी? कोणाबद्दल? कोणाबद्दल? सुसू? सुसू काय, मी असं काही म्हणाले? छे छे, असं काहीच नाही. मग काहीच नाही, काहीच नाही असं. फक्त गॅरीला घरी येऊ दे, मग येणार आहे मज्जा. पाहिलं किती फालतू. यात काय हसण्यासारखं आहे? मला नाही हसू आलं की तू असं कॉफी हवी आहे ना, आणि हा, दोघींसाठी मला coffee आहे. पटकन कॉफी घेऊन येतो, मस्त स्ट्रॉंग एकदम कडक. हे असं आहे याचं. त्याला आता माहितीये मी याला बोलणार, बरोबर आतमध्ये निघून गेला. बालिश. तुम्ही नक्की कॉन्सेप्ट बद्दलच बोलत होतात ना? त्यांना साखर वगैरे मिळणार नाही, मी सांगून येते कुठे ठेवलं. जेनी ऐक ना, त्याला सापडेल, तू ऐक. थँक्यू. तुम्ही तरी माझ्या भावना समजून घेताय. अरे बच्चा, तुझ्यासाठी सरप्राईज आणलाय मी. नीलपेंटच्या तुझ्याकडच्या शेड्स संपल्या असतील किंवा संपतीलच ना. म्हणजे आता हे बघ, मोठी नख आहे तुझी, म्हणजे पायाची पण राहिली, हाताची पण, ते लागतच राहतं ना सतत. तर सगळ्या शेड्स, सगळ्या. सवज गॅरी, किती छान. माझ्याकडे पण सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय बोलतेस? काय सरप्राईज आहे? आलेच मी दाखवते तुला. हात आहे काय सरप्राईज? कोणाला सांगणार नाही ना काय सरप्राईज आहे? अहो नाही, मलाच माहिती नाही, मी कोणाला सांगणार. तिला पण सांगू नका मी सांगितलं म्हणून. हा नाही 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 नाही. तिने मला सांगितलं ना की मी तुम्हाला सांगते. तुझ्याकडे पाहिल्यावर तुझ्या बाबतीत नेमकं काय वाटतं तेच कळत नाहीये. मला माहितीये तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात येणं अशक्यच आहे. माझ्यासारखा मुलगा तुला आवडणार नाही याची कल्पनाही आहे. पण काय करू, तुझ्याबद्दलच्या भावना नाकारू तर शकत नाही ना. एवढं सगळं माहिती असूनही तुझ्या बाबतीत एवढा पॉझिटिव्ह का होतोय तेच कळत नाहीये मला. तुझ्याबद्दल वाटणाऱ्या भावना टाळताही येत नाहीयेत आणि कोणाला सांगताही येत नाहीये. कधी कधी तर वाटतं की तुलाच सगळं सांगून टाकावं. सांगायचंच जर असेल तर उद्याच का, आज का नाही? मी तर म्हणतो आत्ताच सांगायला हवं. मायाचं काय करायचं ना ते मी बघतो. थँक्यू केडा, थँक्यू सो मच. तुझ्यासारखा मित्रांना सगळ्यांना मिळालं पाहिजे. अगं मी कायमच मित्रांना मदत करतो ग. मी मित्रांच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. पण तू यार विसरले आपल्याला. तू त्या सौमित्राला भाव देते. अरे काय करणार आता, तो माझ्या बॉसचा नवरा आहे ना, जरा भाव द्यावा लागतो त्याला. बरं ते जाऊ दे. एक लक्षात ठेव केड्या, यारो का यार तूच बरं का. ए शनया, क्या बात है. तूने तो मेरा दिन बना दिया यार. आता रात आहे पण बात आहे, बात आहे. आता बघ हा केड्या काय करतो ते. गुड बॉय. जास्त पटीने तो शनयासाठी पॉझिटिव्ह आहे. आता कळतंय का मला काय म्हणायचंय ते? मला कळतंय की नाही हे महत्वाचं नाहीये. तू का पडतोयस आमच्यामध्ये? या आमच्या दोघांच्या पर्सनल गोष्टीत. यू जस्ट गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. मला नाही बोलायचं याविषयी.
हो मी जाणारच आहे. म्हणजे सॉरी हा, मी तुला दुखावलं असेल तर. पण काय माहितीये का, मी स्पष्ट वक्ता आहे. मला जे दिसतं जे वाटतं ते मी स्पष्टपणे सांगतो, म्हणून मी सांगितलं. बाकी तू आणि तुमचं नशीब. गुड बाय. हेलो. ए हॅलो. हाँ भैया, बाद में फोन करना. डॅडी, बाकी सगळं मी सहन करेन ना, पण या फोटोज बाबतीत कोणी काही कमेंट केली ना तर मला सहन नाही होणार. ते मी जाम पॉझिटिव्ह आहे फोटोज बाबतीत. काय या फोटोज बद्दलच एवढी का पॉझिटिव्ह आहेस तू? कारण या फोटोज मध्ये मी जेवढी सुंदर दिसते ना, जेवढी हॅपी दिसते ना, तेवढी मी कधीच दिसले नाही. पण बच्चा, तू आहे सुंदर म्हणूनच एवढी सुंदर दिसतेस का? काय त्याच्यामध्ये बघ ना, तू इथे दिसतेस सुंदर म्हणून तू आहेस, आय मीन आहेस सुंदर म्हणून तू दिसतेस सुंदर. तू तिथे पण महत्वाचं काम होतं. हो, पण झालंय काय? काही प्रॉब्लेम आहे का? हो काय सांगतो. अरे काय झालं असं काय? सिरियस? हे बघा, मी जे काही सांगेन ना, कदाचित तुमचा विश्वास त्याच्यावरती बसणार नाही, पण मी खरंच सांगतोय. काय झालंय? वहिनी, तुम्ही शनायाला सीईओ बनवून खूप मोठी चूक केलीत. शनाया आणि गुरुसरांचं अजूनही अफेअर आहे, त्यांचं अजूनही एकमेकांवरती प्रेम. काय बोलतोयस तू श्रेयस? आणि त्यांचं जर प्रेम असेल एकमेकांवरती तर त्यांच्या डोक्यात काही प्लॅन असू शकतो ना. उद्या त्यांनी राधिका मसाल्याच्या विरोधात काही कट केला तर काय करायचं आपण? घरी आहे आणि आज मी आत्ताच्या आता इथे निघून ये. काय पण काय काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का माया? मला काही झाल्यावरच येणार आहेस का? तसं नाही, पण नाही मग शनायाला तिकडे काही झालंय म्हणून तिथे गेलायस का? डोंट डू दिस विथ मी गुरु. आय एम वॉर्निंग यू फॉर द फर्स्ट अँड व्हेरी लास्ट टाइम. ओके? हे बघ, तुला माझ्यापेक्षा शनाया जास्त आवडत असेल तसं क्लिअर कट सांग. टेल मी ऑन माय फेस. पण ही अशी लग्नाची खोटी नाटकं करायची अजिबात गरज नाही. आय डोंट लाईक फेक प्रॉमिसेस. तू आत्ताच्या आता इथे आला नाहीस तर मग मी समजून जाईन मला जे समजायचं ते. गेटिंग इट? माया ऐक ना, तू माझं ऐकून तरी घे ना प्लीज. बाय मिस्टर सुभेदार. तुला माहितीये, केडी फक्त स्वतःचा विचार करतो आणि कधी कधी तुझ्या भल्याचा विचार करतो. आणि तोच विचार करून त्याच उदात्त हेतूने मी मायाकडे गेलो होतो. डोंबल, माझ्या भल्याचा विचार तुला मारून मारून उदात्त सुजवेन ना मी, उदात्त सुजवेन. अरे खरं सांग काय ते. खरंच सांगतोय ना. आता बघ ना, तुला शनाया हवी आहे, तुला शनाया हवी आहे, तू मायाला सांगू शकत नाही म्हणून मी जाऊन सांगितलं. तर काय चुकलं यार माझं? हेच चुकलं ना. काय गरज आहे? मी तुला आता जेवढं सांगतोय ना तेवढं करायचं. हा खेड्या, आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चालायचं, मायासमोर कबूल करायचं की मी दारू पिऊन बोलत होतो, त्यामुळे तू ते काही लक्षात घेऊ नकोस, सिरियसली घेऊ नकोस. कळलं ना? आणि मी शनायाचं काय करायचं ते बघून घे. आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. अरे राधिका आता तुझी फ्रेंड झालीच आहे. आता तू सौमित्राला भाऊ मानून टाक. काय वाटतंय? आता हसायला काय झालं एवढं? आम्ही फ्रेंड्स आहोत तेच बरं आहे. ठीक आहे, बाकी काही होणार नाहीये. उगाच डोक्यात काहीतरी भरू नको माझ्या. नाही तसं नाही, म्हणजे बघ ना, ट्राय टू अंडरस्टँड. कसं लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो, हा राधिका आणि सौमित्र, तसंच कृष्ण आणि द्रौपदीची जोडी असते, बहीण भावाची. म्हणजे शनू बेबी आणि सौमित्र किती छान वाटेल ना, मस्त असं छान. नाही मामा, संपलीयस तुझा. उद्या मला उशीर होतोय, मी निघते. पाहिलं ना कशी वागते माझ्याशी, ऐकूनच घेत नाही माझं. ऍक्च्युली मी त्याच गोष्टीचा विचार करत होते. मला असं वाटतं शनायाला ना श्रेयसच्या या अशा वागण्याचा अंदाज आला असणार. अशा वागण्याचा म्हणजे हेच की तो परत इंटरेस्ट घेतोय ना तिच्यात, म्हणून मला असं वाटतं तिने मुद्दाम कॉल कट न करता तसाच ठेवला असेल फोन. म्हणजे त्याला सगळं ऐकू जाईल ना की कसं आता तिचं आणि गुरुसरांचं चांगलं चाललंय. नाही, मला नाही असं वाटत. शनाया एवढं डोकं नाही लावणार आणि श्रेयसच्या बाबतीत कशाला असं काहीतरी करत बसेल ती. मला असं वाटतंय ना, शनाया ना गुरुच्या बाबतीत व्यवस्थित हुशार आहे. ती मुद्दामून खेळवते त्याला आणि तेच नेमकं याने ऐकलं. चला चला होतं ना ते सगळं खोटं होतं. खरं तर गुरुचं तुझ्यावरच जीवापाड प्रेम आहे. नाही, तू तर म्हणाला होतास की त्याचं फक्त आणि फक्त शनायावर प्रेम आहे, म्हणून त्याचं काय? ते म्हणजे मी म्हणालो कारण माहितीये का, म्हणजे शनाया माझी मैत्रीण आहे ना, याच्या आधी ती माझी मैत्रीण आहे आणि म्हणून तिच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे ग.
आणि मला सतत असं वाटतं की शनायानी आणि गुरुनी दोघांनी एकत्र राहावं, म्हणून मी तसं बोललो. पण आता नाही बोलणार, आता असं खोटं नाही बोलणार. तुमच्यामध्ये मी पडणारच नाही, येणारच नाही. एक मिनिट तू असं का म्हणालास? शूट करायचंय ना आपल्याला, ते कोण करणार आहे? हा, त्याच्यासाठी तुम्ही बघा आता तुम्हाला कोण पाहिजे ते. दुसरा कोणीतरी आणा फोटोग्राफर. अरे फोटोग्राफर. ए हॅलो, हा असं डिच कसं करू शकतो आपल्याला? गुरु आपण कसं अरेंज करायचा 11th फोटोग्राफर? अगं, शांत हो, त्याला जाऊ दे. त्याचं काय एवढं महत्वाचं? त्याला वाटेल तेव्हा धरून आणताय. मला आधी महत्वाचं सांग, तुझ्या मनातलं सगळं कन्फ्युजन क्लिअर झालंय का? सगळं मेस करून टाकलाय. गैरसमज दूर झालेत का डोक्यातले? की त्याला आणू परत बोलून? सगळं ओके, क्लिअर आहे? मग आता काही राग नाहीये ना मनात? नाही. फोटोशूट करायचं ना आपल्याला? अशा पडके चेहऱ्याने करणार आहोत का आपण माया? कम ऑन यार, काय बोलतेस तू? तुला माहिती आहे खरं नाहीये, आपण बोललोय याबद्दल. असं नाहीये माया. ठीक आहे, हे काय? आपल्या शॉपिंगची लिस्ट आहे ही. हे सगळं घे आणि संध्याकाळी मला भेट. आज मी तुला ऑफिसला सुट्टी देते. ओके? अगं एक मिनिट, पण ही कसल्या शॉपिंगची लिस्ट आहे? वाच ना. आपल्या फोटोशूटसाठी लागणारी कॉस्ट्युम लिस्ट आहे आणि अजून काही ऍक्सेसरीज. सीमाला आपल्या शूट मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. इट हॅज टू बी बेस्ट, यु नो. हे सगळं घे आणि संध्याकाळी भेट मला. काय? बाय बाय. फक्त बघून घ्या, काय पुरुषांचे पण कपडे. फक्त पुरुषांचे पण कपडे. डोंट वरी, माझ्या बुटीक मध्ये नसले ना तर मी कुठूनही मॅनेज करेन, पण डिलिव्हरी वेळेवर पोहोचेल. वा वा. पण याचं काय, पैशांचं? नाही, पैसे काय, डोंट वरी. डिलिव्हरी झाल्यानंतर पैसे दिले तरी चालतील. थँक्यू. हा, मला एकदम माझं टेन्शनच हलकं झालं. सगळं इथूनच झालं. म्हटलं फक्त ती माप बिप. सगळे व्यवस्थित. फक्त एक रिक्वेस्ट. काय, बोला ना. तुम्ही त्या शास्त्रींना सांगा की हे सगळं मी मॅनेज केलं म्हणून. अहो, शास्त्री नाही हो, बनहट्टी. मी पण हट्टी. मी शास्त्रीच म्हणणार त्यांना. तुम्ही त्यांना प्लीज हे सांगा ना, मी सगळं केलं म्हणून. हो हो, सांग. पण ते जरा तुम्ही. डोंट वरी. थँक्यू सर. थँक्स. प्रोजेक्ट वापरू नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं काय करतो रे? मला माहितीये ना, मी स्वतःला ओळखते ना. मला माहितीये मी दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकते व्यवस्थित. आणि तुला कोणी सांगितलं 2 गोष्टी मॅनेज होत नाहीत म्हणून एकाच वेळेला? गॅरीचं बघ ना, तो कसा करतो मॅनेज. तो करू शकतो, तुम्ही पण करू शकते. काय टेन्शन नाही. कमाल. आता तू स्वतःच ऍक्सेप्ट केलंस की हे सगळं तू करतेस. म्हणजे आता जे आहे ते आहे ना. फक्त तुला कळलंय हे कोणालाच सांगू नको. आणि या बाबतीत जरा हळू बोल, नाही तर मी जेलमध्ये जाईन रे. असं वागलीस तर जेलमध्ये जाशील तू. नाही बस, आता राधिका वहिनीने येऊ देत, मीच काय तो सोक्षमोक्ष लावतो. काय लावतो? जळतो माझ्यावर. त्याला पण आरजेवायचं होतं बहुतेक.